जय भीम जय शिवराय. मी भास्कर भेदेकर, प्रमुख फुलेशाह आंबेडकर क्रांती मंच. आज 25 डिसेंबर म्हणजेच 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृती हे पुस्तक जाळलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकप्रेमी होते. डॉक्टर बाबासाहेब एवढे विद्वान होते की त्यांना जगात प्रगतशील देश अमेरिका त्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणते आणि जगातल्या 100 विद्वानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नंबर 1 चे विद्वान आहेत असं कोलंबिया विद्यापीठाने असं घोषित केलेले आहे. एवढे बाबासाहेब पुस्तकावर प्रेम करणारे होते. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक सुरक्षित राहावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी घर बांधले होते. एवढं बाबासाहेबांचं पुस्तकावर प्रेम होतं. तरी पण बाबासाहेबांनी एक पुस्तक जाळलं. का जाळलं? कारण की त्यामध्ये येथील बहुजनाला, शूद्र समजल्या जाणाऱ्या समाजाला नीचपणाची, खालच्या थराची वागणूक दिली जात होती. ते माणूस म्हणून जगण्याचा त्या व्यक्तीला अधिकार नव्हता. कुत्रे मांजरे या ठिकाणी तलावातील पाणी पित होते, परंतु या माणूस म्हणून येथील शूद्रांना पाणी पिण्याची सुद्धा मुभा नव्हती. आणि येथील महिलांना तर उपभोगाची वस्तू म्हणून, चूल आणि मूल म्हणून तिला कुठलं स्वातंत्र्य नव्हतं. फक्त तिला घरातच राहावं लागायचं. त्या महिलेला सुद्धा या ठिकाणी अपमान छळ करायला लागायचा. तिला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. म्हणून ही मनुस्मृती, या मनुस्मृतीने लिहिलेले पुस्तक हे येथील महिलांना व शूद्रांना, बहुजनांना, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या मनुस्मृतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक मान्य नव्हता. येथील ब्राह्मण व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अपमानित केलं. पहा, एवढी विषारी हे मनुस्मृती ग्रंथ आहे, पुस्तक आहे. ते पुस्तक हे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील रायगडाच्या पायथ्याशी जाळून त्या पुस्तकाचं दहन केलं. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील कुठलाही बहुजनातला माणूस असेल त्या व्यक्तीला आज आमदार, खासदार, कलेक्टर, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचण्याचा अधिकार या संविधानामुळे मिळाला आहे. तसेच महिलांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्या महिलेना
चूल आणि मूल उपभोगाची वस्तू म्हणून त्या महिलेकडे पाहिले जायचं. परंतु आज त्या संविधानामुळं, डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं आज या देशातली महिला डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, कलेक्टर, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती पदापर्यंत या ठिकाणी महिला मजल मारले आहेत. ते केवळ फक्त संविधानामुळे. आज जर ही मनुस्मृती असती तर आजसुद्धा महिलावर केवढा अन्याय झाला असता आणि हे महिला एवढ्या उच्च पदावर पोहोचल्या नसत्या. म्हणून बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. जय भीम, जय संविधान.